लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. एक हात माणुसकीचा संकल्पनेतून लासलगावात कृतज्ञता गौरव सोहळ्याने दिला सामाजिक बांधिलकीचा संदेश. समाजात माणुसकी, सहकार्य आणि कृतज्ञतेची भावना जपण्याचा संदेश देणारा एक हात माणुसकीचा या संकल्पनेवर आधारित कृतज्ञता गौरव सोहळा लासलगाव येथे मोठ्या उत्साहात पार पडला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणेचो आपले या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवत समाजातील योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून पत्रकार श्री सुभाष जाधव यांच्या संकल्पनेतून व जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने भास्कर लीला लॉन्स लासलगाव येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतमाता आश्रम बोकडदरा येथील श्री श्री 108 महंत जनेश्वर गिरी महाराज विराजमान होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून LIC पिंपळगाव शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री विवेक देशपांडे, जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेसचे संचालक संतोष जाधव, उद्योजक निशांत सानप, पॅरा कमांडो जयदीप जाधव तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी दुर्गा दिलीप कुंजाळ यांची उपस्थिती लाभली. या सोहळ्यात सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा व सेवाभावी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 51 मान्यवरांचा ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. भारतमाता आश्रम, माणुसकी फाउंडेशन, वनसगाव यांच्यासह पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. तसेच विमा क्षेत्रात कार्यरत विमा सक्ती रुपाली रसाळ, उषा बरकले, राधिका मोरे, दीप्ती सोनवणे व रुपाली सानप यांचाही विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले आदिवासी ठाकरनाच नृत्य व ढोल पथक, ज्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी DSK इंटिरियर्स नाशिक, 2some1 गिफ्ट कंपनी मुंबई, कैवल्य वस्त्र भांडार, शुमणी जलधारा, ऑर्केस्ट्रा म्युझिक मेलोडीज, रत्नदीप आर्ट्स यांच्यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केलं. यावेळी पत्रकार असिफ पठाण, विश्वास लचके, प्राची मॅडम, गायत्री खुके, प्रवीण पाटील, सुनील क्षीरसागर, सागर निकाळे, अशोक वाघ यांच्यासह विविध क्षेत्रातील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीप्ती सोनवणे यांनी प्रभावीपणे केलं, तर आभार प्रदर्शन पत्रकार सुभाष जाधव यांनी केलं. एकूणच हा सोहळा माणुसकी, सामाजिक जाणीव आणि कृतज्ञतेचा आदर्श संदेश देणारा ठरला. त्यांनी व्यासपीठावर उपस्थित व्हावे नम्र विनंती. सर्वांनी आपले आसन ग्रहण करायचे. नाव घ्या त्यांचे कोण कोण. धन्यवाद सर. तसेच यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा असे मी राजवे सरांना विनंती करतो. देशाप्रती सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. पण अंधार दूर करते. थोडासा का होईना इतरांचा प्रकाशित करण्याचं दातृत्व, माणुसकीचं नंदनवन फुलवणारे नेतृत्व, शून्यातून जग निर्माण करणारे कर्तृत्व, ज्यांच्या ईश्वराने ज्ञानेश्वर नंदगिरीजी महाराज की बाबाजींची असते. खऱ्या अर्थाने आज आपण भाग्यवान आहात की आपल्याला असे महान संत आज प्रमुख अतिथी म्हणून लाभले. त्यांचंही सर्व पुरस्कार त्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. त्याचप्रमाणे
सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. समोर थोडं पुढे भारत यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. नाही नमस्कार करून या पंचकृषीमध्ये महिला पतसंस्थेचा मोठा नंतर आपल्या सिन्नर यानंतर तुषारजी देवरे सर यांचा जवळ सर ओके या महिला पतसंस्थे त्याला पाठबळ मिळत असतं. फक्त हे करा. एक खुर्ची घेते पाठीमागे मॅडम हो बेटा सुरू आहे देखील धन्यवाद. आपल्या एका शब्दावर त्यांनी इथपर्यंत आलेले आहेत, त्यांचाही सन्मान. संकल्पनाच्या विधवा अनाथ निराधार अंध अपंग मुकबधीर गरजू महिला मुली आहेत, त्यांच्या ज्या काही अडीअडचणी समस्या असतील ती वर्षभर काम करतील. त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे योगदान दिलं, ज्यांनी सहकार्य मदत केली, त्यांचा आपण सन्मान सत्कार जोरदार स्वागत करा. आले का संतोष भाऊ? विशाल आहे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यांच्या हस्ते पण काही ट्रॉफ्या दिल्या जातील. सर्व मान्य समोर बघा ओके महंत श्री जनेश्वर गिरीनंदजी महाराज या आई आणि सर समोर बघा ओके बोले ओके ओके भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. प्रत्येक इथे मान्यवरांचा कृतज्ञता गौरव सोहळा इथे होत आहेत. ओके सविता सानप आले, विशाल दरगुडे ग्रुप फोटोसाठी नाही या ना या ना भीमासखी पद्धत या सर्व काही जे आहेत काही जण खाली असे याच्यावरती बसा वाटलं तर थोडं निघा याच्यावरती. बरं 2 ग्रुप घेऊ आपण, काय अडचण नाही. बसतील का? हा सर आले का? BM सर आज या ठिकाणी माझी कन्या दुर्गा ही या ठिकाणी प्रमुख पाहुणे, जवळजवळ 4-5 ठिकाणी प्रमुख पाहुणे असताना या ठिकाणी ती सर्व कार्यक्रम उरकून या ठिकाणी उपस्थित झाली. तिचाही धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे गुरुवर्य की भारत माता आश्रम असेल किंवा लासलगावचं जे जनार्दन स्वामी अनाथ आश्रम असेल, वृद्ध आश्रम असेल, गोशाळा असेल, आमच्या संस्थेचे संस्थापक आणि आमचे गुरुवर्य की म्हणतात ना घारीन ते आकाशी तिची नजर मात्र आपल्या पिल्लांपाशी. सुभाष दादा असेल किंवा मी असेल, आम्ही बाबांच्या आधिपत्याखाली लहानचे मोठे झालो आणि आज वास्तविक जर पाहिलं तर हे जे आमच्याकडे संस्कार आहे, ही संस्काराची शिदुरी ही आमच्या
बाबांपासून आम्हाला मिळाले. त्यासाठी एकदा सर्वांनी आमच्या गुरुवाऱ्यांसाठी जोरदार टाळी वाजवायची. मी माईला विनंती करेल की या ठिकाणी जसा आपल्या सगळ्यांचा सत्कार झाला त्याचप्रमाणे सुभाष भाऊ आणि संतोष भाऊ यांचा सपत्नीक या ठिकाणी अनाथ आश्रमातर्फे भारत माता आश्रमातर्फे या ठिकाणी सत्कार होणार आहे. त्या सत्कारासाठी मी माईला विनंती करेल. त्याचप्रमाणे प्रसाद दादा आहे का इथे? आनंदाची बाब की जी संकल्पना आहे हे सर्वोपरी जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले देव तेथेची जाणावा, की या सुंदर अशा संकल्पनेतून आज संतोषजी जाधव जे की विमा सल्लागार आहेत यांच्या या संकल्पनेतून आज त्यांचं एक ब्रीद वाक्य खूप सुंदर मला आवडलं. एक हात मदतीचा निर्धार करूया माणुसकीचा. आणि सुंदर असा हा उपक्रम सोहळा आनंदाचा आणि सन्मान जीवनसाथीचा हा कृतज्ञता गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आज मंचासीन उपस्थित असलेले सर्व प्रतिष्ठित सन्माननीय आणि ज्याही कोणी व्यक्तीला आज या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला असेल तर त्याने केलेल्या काहीतरी कार्याचा आरसा त्याला नक्कीच या संस्थेने मिळवून दिलेला आहे. कारण प्रत्येक आपल्या जीवनामध्ये, कारण माणसाच्या जीवनामध्ये 3 ऋण हे अगदी नक्की असतात. मातृऋण, पितृऋण आणि देशाचं ऋण, देवाचं ऋण. हे ऋण हे फेडावंच लागतं. पण प्रत्येक माणूस हा झटत असतो, अनावधानाने का होईना पण चांगलं काम करत असतो. त्याला वाटत असतं आपण काही करत नाही, परंतु त्याच्या हातून सुद्धा एक ग्लास कोणाला जर पाणी दिलं तरी तो काहीतरी एक चांगलाच मार्ग असतो. भारतीय जीवन विमा निगम पिंपळगाव शाखेतर्फे लासलगाव येथे आज हा मेळावा होत आहे आणि संतोषजी जाधव यांनी तो पुरस्कृत केलेला आहे. तर तुमचं सर्वांचं पहिले तर मनपूर्वक अभिनंदन याच्यासाठी की संतोषजी जाधव हे आमच्या पिंपळगाव शाखेतले एक धडाडीचे ज्ञान संपन्न व उत्कृष्ट सेवा देणारे आमचे अभिकर्ता आहेत. त्यांच्या कार्याचं जे नियोजन आहे ते अतिशय उत्कृष्ट असतं आणि उत्कृष्ट असल्यामुळेच त्यांना LICने विम्याचा प्रसार करण्यासाठी लासलगाव येथे ऑफिस केलेलं आहे आणि त्यांना तिथे प्रीमियम कलेक्शन सोबतच नवीन होतकरू युवकांना युवतींना रोजगार देण्याचं सुद्धा परमिशन जे आहे की ज्याला त्यांच्या अंडर मार्गदर्शनाखाली नवीन एजंट रिक्रूट करतात आणि ते सुद्धा त्यांना LICने एक LIC त्याच्यासाठी त्यांना लायसन दिलेलं आहे. तर मित्रांनो काय असतं की आपण नेहमी जो पाहतो की डॉक्टर जो आहे तो डॉक्टर उत्कृष्ट असला पाहिजे. उत्कृष्ट म्हणजे कसं आहे की शिक्षणाने उत्कृष्ट असला पाहिजे, सोबतच व्यवहाराने उत्कृष्ट असला पाहिजे आणि सेवेत सुद्धा उत्कृष्ट असला पाहिजे. ह्या तिन्ही गोष्टींचा मिलाप जर म्हटला तर तो संतोषजी जाधव म्हणजे संपूर्ण परिवारातच आहे आणि परिवारात तो सगळा तिन्ही सेवेचा उत्कृष्ट मिलाप असल्यामुळे दरवर्षी ते वेळोवेळी वेगवेगळे कीर्तिमान स्थापन करतात. आम्हाला सांगताना अभिमान वाटतो की संतोषजी जाधव आमच्या शाखेचे उत्कृष्ट आणि नंबर पहिल्या 5 मध्ये असणारे अभिकर्ता आहेत. जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव पुरस्कार सोहळा त्यांनी आयोजित केला होता आणि संतोष सर आपल्यासोबत आहेत आणि अनेक संत महंत आणि मान्यवरांनी येथे उपस्थिती दर्शवलेली आहे. तर आपण त्यांच्याकडनंच अधिक माहिती जाणून घेऊया. निर्धार करूया माणुसकीचा, सर्वांना एक सूत्रात बांधणारा मी कवी, सूत्रसंचालक, पत्रकार व समाजसेवक आपले सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करतो. एक हात मदतीचा, निर्धार करूया माणुसकीचा,
यांच्या संकल्पनेतून व जाधव इन्शुरन्स सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे जीवनसाथी सोहळा, आनंदाचा सन्मान जीवनसाथींचा हा कृतज्ञता गौरव सोहळा, विविध क्षेत्रातील भारत मातेची प्रतिमा उंचावणाऱ्या अशा विविध कलावंत व राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील व समाज हिताच्या कार्यासाठी, राष्ट्रहितासाठी कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचा, मान्यवरांचा इथे ट्रॉफी देऊन सन्मानपूर्वक सत्कार कृतज्ञतापूर्वक केलेला आहे. आपण सर्व या कार्यक्रमासाठी उपस्थित झाला सर्व मान्यवरांचे मी मनापासून सहर्ष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी भारत मातेचा सुपुत्र ज्यांना आम्ही अतिशय प्रेमाने बघतो असे संतोषजी जाधव, ज्यांचं या ठिकाणी इन्शुरन्स कार्यालय आहे, LICच्या माध्यमातून त्यांचं खूप मोठं कार्य आहे, तरी मात्र देखील देव, देश आणि धर्म यासाठी ज्यांनी पाऊल उचललं की या समाजामध्ये अनेक लोकांचे अनेक काही गोष्टीचं कौशल्य असतं आणि त्या कौशल्याला एक आगळं वेगळं स्थान देऊन त्यांनी अनेक लोकांना पुरस्कृत करून त्यांचं जे कौशल्य आहे ते बाहेर समाजासाठी उपलब्ध करून दिलं, की ज्यांनी तळागाळातील लोकांनाही त्यांचं कला कौशल्य बघून त्यांच्या संस्थांना, त्यांना अनेक लोकांना असं या ठिकाणी सन्मान चिन्ह वगैरे देऊन त्यांना प्रेरित केलं. अतिशय धन्यवाद. जय हो. नमस्कार. आज 26 जानेवारीचा योग चांगला घडून आलेला आहे. त्या निमित्ताने आज आपले महंत आमचे गुंजाळ भाऊ आणि आमचे लहाने बंधू या सुभाष जाधव यांनी हा एकमेव एक हात मदतीचा या उपक्रमातून आज सर्व जणांना प्रेरित केलेलं आहे. आणि LICच्या माध्यमातून जे आम्ही उपक्रम राबवतो, भीमा सखी, ज्या काही तळागाळात आता योजना आहे, पेन्शन ह्या, तर त्याच्या माध्यमातून जे बी ज्या योजना घेतलेल्या आहेत त्यांचा आम्ही सत्कार वगैरे केलेला आहे. तर यांच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मोलाचा हातभार लावला, तर त्याच्यामुळे आम्ही तुमचे कृतज्ञ आहे. सतशा धन्यवाद. नक्की सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी अतिशय चांगला उपक्रम सादर केलेला आहे आणि इथून पुढे देखील ते असेच उपक्रम सादर करतील यात काही शंका नाही. आणि त्यांनी महिलांसाठी व पुरुषांसाठी सर्व वर्गातील लोकांसाठी जो हा उपक्रम सादर केलेला आहे, इन्शुरन्स क्षेत्रातील त्यांनी जे भावी वाटचालीमध्ये अनेक कार्यक्रम ते हाती घेणार आहेत, त्यासाठी त्यांना नाशिक लोकशाही न्यूजकडनं शुभेच्छा. तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.